बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी राजकीय वर्तुळातून आहे। शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर बच्चू कडू प्रथमच अमरावतीत आहेत। सकाळी 11 वाजता ते आपल्या मूळ गावी बेलोरा या ठिकाणी जाणार असल्याची माहिती आहे। बच्चू कडू आई वडिलांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेतील। अमरावती शहरात दुपारी 3:30 वाजता जल्लोष रॅलीचं आयोजन देखील करण्यात आलं आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी सूरज दहाट आपल्या सोबत जोडले जात आहेत। सूरज, काय अपडेट? मेघना, खरं बघितलं तर बच्चू कडू शिवसेना पक्ष प्रवेश आणि विधान परिषदेच्या उमेदवारीनंतर जर पाहिलं तर प्रथमच अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे। त्याच अनुषंगाने पाहिलं तर सकाळी 11 वाजता बच्चू कडू आपल्या मूळ गावी बेलोरा येथे जाऊन आपले ग्रामदैवत असलेल्या आई वडिलांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेणार आहे। त्यानंतर संपूर्ण ते आजच्या दिवसभराच्या दिनक्रमेला या ठिकाणी खऱ्या अर्थानं सुरुवात करणार आहे। जर पाहिलं तर दुपारी 3 वाजता पासून अमरावती शहराच्या ठिकठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये जर पाहिलं तर बच्चू कडूंचं त्या ठिकाणी जल्लोषाचं स्वागत सुद्धा होणार आहे। ठिकठिकाणी रॅली असतील, महापुरुषांना अभिवादन असतील, असा संपूर्ण बच्चू कडूंचा कार्यक्रम आहे। प्रामुख्याने जर पाहिलं तर सायंकाळी शिवसेना शिंदे गटासोबत पहिल्यांदाच बच्चू कडू संवाद साधणार आहे। तर जे काही अमरावती जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख पदाधिकारी आहेत आणि कार्यकर्ते आहेत त्यांचे देखील संवाद साधणार आहे। त्या दरम्यान जर पाहिलं तर बच्चू कडू नेमकं कशा प्रकारे संबोधतात आणि जे जुने प्रहारचे कार्यकर्ते आहेत, संपूर्ण प्रहारचे कार्यकर्ते आज बच्चू कडूंच्या सोबत असणार का, हे सुद्धा बघणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। कारण आपल्याला माहितच आहे की इतर ठिकाणी बच्चू कडूंच्या पक्षप्रवेश आणि विधान परिषदेच्या आमदारकीनंतर काही प्रमाणामध्ये नाराजी नाट्य सुद्धा या ठिकाणी बघायला मिळालेलं होतं। दुसरीकडे जर पाहिलं तर आज बच्चू कडू प्रथमच आपल्या मूळ गावी अमरावती जिल्ह्यात येत असल्यामुळे जर पाहिलं तर अमरावतीमध्ये बच्चू कडू समर्थकांमध्ये मोठा जल्लोषाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। निश्चित। धन्यवाद सूरज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।